साहेबांना जेवणावर उठून एक मिनिट साहेब जेवतात, एक मिनिट साहेब जेवतात, एक मिनिट साहेब जेवतात, अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन त्याच दिवशी डिलीट पण 10 वर्षामध्ये या पूर्ण ह्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो प्रतिस्पर्धी असो ज्या ज्या पद्धतीने बोलायचे तेव्हा खरंच मनापासून वाटायचं की ना एक दिवस आहे ना एक दिवस परिस्थिती बदलणार आणि कोकण आणि सिंधुदुर्ग परत एकदा राहण्यामुळे होणार एवढं ठाम विश्वास करून आतापर्यंत प्रवास करता आलेलो आहे. शेवटी सिंधुदुर्गाच्या जनतेला कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहे. जनता सुज्ञ आपल्याला वाटतं की आपण जे काय करतो जनता त्याची नोंद घेत नाही पण लोक प्रत्येक गोष्टी बघत असतात, आठवणीत ठेवत असतात, मोजमापन करत असतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देत असतात. जेव्हा खासदारकीचा विषय आला निलेशजी म्हटलं तसं खरं आहे साहेबांना लढवण्याची इच्छा नव्हती पण हेही तेवढ्या गोष्टी खऱ्या होत्या की ही सीट रत्नागिरी सिंधुदुर्गाची सन्मान्य राणेसाहेब वगैरे या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता पक्ष आणि महायुती कधीच जिंकू शकली नसते. सत्य आहे हे काय कुठल्या वेळा बघायचं काम नाही. 7.5 नंतरच्या सोपं नाही होते साहेबच होते ज्याच्या जनतेने त्यांना स्वीकारलं. जनतेला माहिती होतं आपला आवाज विधिमंडळ संसदेमध्ये पोहोचवायचा असेल जो काही 10 वर्ष निष्क्रिय खासदार म्हणून आम्ही निवडून दिला त्याच्यावरती आपल्याला ताकदीचा लोकप्रतिनिधी अगर दिल्लीला पाठवायचं असेल तर राणेसाहेबांशिवाय दुसरा पर्याय हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये दिला आणि पूर्ण प्रवास म्हणजे आईला अगर 2024च्या सुरुवातीला अगर तुम्ही विचारलं तर आई पुढे घाबरली होती तेव्हा हा वर्ष कसं जाणार 2 निवडणुका पण आज पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये निलेशजी आमदार आहेत, साहेब खासदार आहेत, मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेचं परत जे काही नातं आहे ते अजून घट्ट होत चाललेलं आहे, अजून घट्ट होत चाललं. या सोप्या गोष्टी नव्हत्या, फार आव्हानं आली. ज्या काही गोष्टी याच्या अगोदर बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाची नोंद नजरेसमोर आहे. आज मंत्री म्हणून काम करत असताना नेहमी वाटतं की नाही साहेबांच्या स्वप्नातलं की साहेब ज्या ज्या गोष्टी बोलत गेले त्या त्या सगळ्या गोष्टी आता करून दाखवायच्या. साहेबांनी सिंधुदुर्गाबद्दल कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले त्या करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आलेली आहे. चालू आली कुठेच काय कमी पडण्याचं कारण नाही. सगळी सत्ता आपल्याकडे आहे. आता फक्त लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेबांनी ठरवल्या आहेत ज्या ज्या गोष्टी साहेबांना करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये दिसणार आहे. आपण सर्वजण मला आश्चर्य वाटतं किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्याच काय कार्यकर्त्या सहकार्याचा या दिवसात तर सगळे देतात, सगळे कृत्य देतात, सगळे पाठीवर थाप सगळे आठवण करतात पण या 10 वर्षामध्ये जे जे कार्यकर्ते निस्वार्थ पद्धतीने राणे कुटुंबाबरोबर राहिले उद्या काय होणार याचा विचार केला नाही. आमचा फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे. आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे, आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक ही ओळख जे वारंवार सांगत राहिले. मी तुम्हाला ह्या निमित्ताने त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास देतो आता तुमचे दिवस आले. आता तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. कारण शेवटी साहेबांना तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ ही आमच्यासाठी फार महत्वाची फार महत्वाची. तुम्ही सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आमच्या बरोबर राहिला स्वतःबद्दल कुठेच विचार केला नाही. काही लवकर हिनवायचा पण प्रयत्न नाही. काही गोष्टी बोलायचे कोणी काही विसरलेलं मी तो बिलकुल विसरलेला नाही. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो. साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे
आणि त्या दिवशी त्याची परतफेड करेल, त्याच दिवशी डिलीट वाणिज्य तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्यात. तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल बोल. कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार आहे. सध्याचे 10 वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या. दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामार्गचे ढेर पण घेतला, पण त्यांनी काय आम्हाला लोकसभेला जी साथ दिली ना, त्याच्यामुळे सगळं काय जुनं पुसून गेलं. एवढंही या निमित्ताने तुम्हाला बरोबर एकदम उभे राहिले ठाम पद्धतीने. शेवटी त्यांचं आणि आमचं तरी वय नव्हतं, कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो घेण्याचा प्रयत्न करत होते. आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले, नितेश कधी अटक करायची या भीतीने. पण सगळ्याचा हिशोब होणार, कारण राणे साहेबांना जरी जरी त्रास दिला ते कुठेही सुटत नाही, एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. फक्त या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आणि विश्वास हा फार महत्वाचा आहे. आज सगळी सत्ता केंद्र आपल्याकडे आहे, सगळ्यांच्या नेतृत्वाचा विश्वास आपल्यावर आहे. मोदी साहेब असतील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सगळेचे सगळे राणे साहेबांबद्दल असलेला मान सन्मान हा वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून देतो.